हर हर महादेव. तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे प्राचीन सूर्य मंदिर आहे. या ठिकाणी माताजींचं सिद्धपीठ आहे. तर या ठिकाणी आम्ही काल रात्री विश्राम केला होता. तर आता निघतोय पुढच्या दिशेने म्हणजे खूप आता आम्ही एक जवळपासच आलेलो आहे. तर आता आपले खूप छान छान प्रकारे मंदिरांचं दर्शन देखील होणार आहे. जे की खूप म्हणजे केदारनाथ बद्रीनाथला जाण्याआधी आपल्याला वाटेमध्ये खूप असे सिद्धपीठ असतील आणि काय अजून काय पंचकेदारमध्ये काय पंचकेदार असतील त्या ठिकाणी जाणार आहोत आपण. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. या ठिकाणी नळ दिसला, आम्ही थांबून घेतलो, म्हटलं पाणी भरून घ्यावं म्हटलं, कारण की पाणी तसं भेटतं जागेवर, पण पाणी संपलं होतं आमचं. तर या ठिकाणी आता ठिकाणी बाट्या भरून घेतलेले आहेत. तर आता निघतोय. तर आपल्याला जायचं आहे श्रीनगरहून धारादेवी मातेचं दर्शन करण्यासाठी. तर त्या ठिकाणी लवकरच पोहोचणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. तर रामकृष्ण हरी, हर हर महादेव मित्रांनो. तर पाहू शकताय आम्ही श्रीनगरला थोड्याच वेळात पोहोचणार आहे. श्रीनगरला एंटर करण्याआधी या ठिकाणी नगमनिगरद्वारा श्रीनगर तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करते अशा प्रकारे या ठिकाणी बोर्ड लावले गेलेले आहे. तर या ठिकाणी कमलेश्वर महादेव आहे, धारादेवी या ठिकाणी पण धारादेवीचं तुम्ही पाहू शकताय. खूप छान प्रकारे या ठिकाणी डिझाईन केलेले आहे. वर देखील मंदिर आहे. तर पाहू शकताय शिव की नगरी धार की भूमी. तर धारादेवीच्या दिशेने जाणार आहोत आपण. तर पाहू शकता वेलकम टू श्रीनगर. याचा अर्थ आपण श्रीनगरमध्ये या ठिकाणी आपलं श्रीनगरवाले स्वागत करत आहेत. श्रीनगरमध्ये पोहोचलेलो आहे आपण. मंदिरापेक्षा धारादेवी, कमलेश्वर खूप सारे मंदिर आहेत. लवकरच पोहोचतोय आपण. चला निघूयात या ठिकाणून. तर मग सर्वांना हर हर महादेव, रामकृष्ण हरी. सगळं कर हर हर महादेव, रामकृष्ण हरी, जय माताजी मित्रांनो. तर ते आपल्याला सायकल भेटलेले ते देखील चारधाम 12 ज्योतिर्लिंगची यात्रा करत आहे. तर या ठिकाणी भेटलेले आहेत आम्हाला. तर खरंच असं कोण यात्रे भेटले ना, खरंच भारी वाटते. काका काय म्हणाल? खूप छान. काय म्हणते मित्रांनो, त्यांचं आता एक ज्योतिर्लिंग झालंय त्यांचं एक कम्प्लीट. तर पहिलंच केदारनाथ होतं त्यांचं, आता ते गंगोत्री यमुनोत्रीला जायचं. आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पोपटा सोबत ती यात्रा करत आहे. पाहू शकता पिंजरामध्ये इधर करो पाहू शकते पोपटा सोबत यात्रा करत आहे. तो भाई अपने बारे में कुछ बताइए. मेरा नाम राकेश. मैं यात्रा करूँ 4 धाम 12 ज्योतिर्लिंग पंचकेदारनाथ हो गए. अभी जा रहे उत्तराखंड के 4 धाम करेंगे. इसके बाद 12 ज्योतिर्लिंग का यात्रा, और 12 ज्योतिर्लिंग के बाद मैं सारे मंदिर को घूमने के लिए निकलूंगा. तो कुछ दिक्कत वगैरह नहीं ना ऊपर? रास्ते में किसी चीज का दिक्कत नहीं है, ना ही खाने का, नया रहने का. हम अगर मान के चलो भगवान के नाम पे तो आपको कुछ नहीं होने वाला. तो आपका ये इंस्टा आईडी बता दे. राकेश छेत्री के नाम से है. मतलब वीडियो ज्यादा बनाता नहीं हूँ, बनाता कम. ठीक है लिखा हुआ अभी बनाया करो वीडियो. हाँ, वो मेमोरी के लिए बढ़िया रहता है. हम बनाते हैं, हम फोटो वगैरह खींचते हैं. हम भी वही करते, मेमोरी के लिए बनाते हैं. मेमोरी के बनाना चाहिए. मैं भी बनाता हूँ. कहाँ गए वहाँ की लोकेशन के बारे में बताता हूँ लोगों को. इस जगह पे आया हो, यहाँ सुंदरता है, सब कुछ बारे में. मैं चाहता हूँ भारत में आप लोग आए हो, जिंदगी में आए हो, तो थोड़ा भारत को अच्छी तरह से घूम लो, एक्सप्लोर करो. बरोबर है. हाँ, क्यों बाद में कब मर जाओगे पता नहीं चलेगा. पता नहीं चलेगा. वो भी सही आहे. तर दादांना भेटून करत या ठिकाणी खूप भारी वाटलेलं आहे. तो आपली आधी यात्रा केली आपल्या यात्रा मंगलमय. जय श्रीराम, हर हर महादेव, जय माताजी. हर हर महादेव, रामकृष्ण हरी मित्रांनो. तर श्रीनगरमध्ये आपण पोहोचलेलो आहे. तर तुम्ही म्हणता श्रीनगर हे जम्मूमधलं आहे. तर जम्मूमधलं श्रीनगर नसून हे उत्तराखंडमधलं श्रीनगर आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मार्केट आहे पूर्ण. आपले ब्लूटन गॅस संपले होते, तर आपण या ठिकाणी ब्लूटन गॅस घेण्यासाठी आलेलो आहे. ब्लूटन गॅस घेतलेले आहेत. दादाने थोडंसं आपल्याला, आपण यात्रा करतोय म्हणून थोडंसं त्यांनी डिस्काउंट दिलेले आहे. आणि हे 2 ग्लास घेतलेत आम्ही, जेणेकरून चहा दूध वगैरे काय असेल ते पिण्यासाठी. आमच्याकडे ग्लास नव्हते, भांडे देखील कमी होते. तर या ठिकाणी घेतलेले. आता निघते पुढं. तर बाय, थँक्यू, धन्यवाद. जय श्रीराम, हर हर महादेव. मित्रांनो, ऊन एवढं जबरदस्त आहे की आता काय सांगायचं तुम्हाला, चाललं जात नाही अवस्था या ठिकाणी. खूप म्हणजे परिस्थिती सध्या बिकट या ठिकाणी. उत्तराखंडमधलं पाऊस, थंडी आणि तसंच ऊन, नाद नाही करायचा. सगळं जास्तच आहे या ठिकाणी. तर आता आम्ही खालून चढत वर आलेलो आहे आणि पाय एवढे भाजायला लागले. पूर्ण पाहू शकता डांबरी रोड आहे. तर म्हटलं या ठिकाणी थोडं विश्राम करावं म्हटलं. थोडंसं हे झाड आहेत, झाडाखाली सावलीखाली थांबलेलं आहे. पाय एवढे म्हणजे बेकार पळतात. पूर्ण डांबरीचा रोड आहे, पूर्ण गरम झालेला रोड. तर धारादेवी राहिलेले 9 किलोमीटर. तर आता बघूयात, हळूहळू चाललेलो आहे आम्ही. तर महादेव, रामकृष्ण हरी मित्रांनो.
तर पाहू शकता धारादेवीचा पहिला व्ह्यू या ठिकाणी दिसलेला आहे आपल्याला. तर त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. तर एक 4 ते 5 किलोमीटर आहे पूर्ण त्या ठिकाणी जाण्यासाठी. तर चला त्या ठिकाणी जाऊन लवकरच आपण दर्शन करणार आहोत. तर हे दिसत आहे धारादेवी मंदिर. या साईडला अशा प्रकारे ब्रॅकेट देखील लावलेली आहे. आणि आपण आता या धारादेवी मातेचं दर्शन करण्यासाठी जे की 4 धामची रक्षा देखील करते. आता आज नवरात्र आहे आणि आज 4थी माळ आहे. तर आज आपल्याला या ठिकाणी मातेचं दर्शन करण्याचं या ठिकाणी सौभाग्य लाभलेले आहे. तर चला तुम्हाला देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दर्शन घडवणार आहे. त्यामुळे व्लॉग कंटिन्यू करा. हे आहे मेन गेट. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो आत्ता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी धारादेवी मातेचं आमचं दर्शन एकदम छान प्रकारे झालेले आहे. पाहू शकता तुम्ही. मंदिर आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे फोटोग्राफी वगैरे केलं हे मंदिर पाहू शकता. तर मित्रांनो असं देखील म्हटलं जातं आहे ज्यावेळेस 2013च्या आधी या ठिकाणी खूप मोठं प्रोजेक्ट करणार होते. त्या प्रोजेक्टमध्ये देवीची मूर्ती दुसऱ्या स्थानावर हलवल्यामुळे जे 2013मध्ये केदारनाथला आपदा आली होती त्यावेळेस आली होती. आणि माता धारादेवी 4 धामाचे रक्षा देखील करते असं देखील म्हटलं जाते. तर या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं छान प्रकारे. तर आता या ठिकाणून बघूयात पुढच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत आपण. पण आज तर आता 5:30 वाजलेले आहेत. आता का प्रस्थान करण्यासाठी काय जमणार नाही. तर आता उद्या सकाळीच या ठिकाणी प्रस्थान करूयात. तर पाहू शकताय मंदिराचा परिसर. तर मित्रांनो पाहू शकताय आज आपलं धारादेवी मातेचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. आणि पाण्याचं स्तर कमी झाल्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांना या ठिकाणी येऊन देत आहे. तर एक मागच्या आठवड्यात पाहिलं तर खूप या ठिकाणी भयंकर स्थिती होती. पाऊस देखील खूप होता. त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याचा स्तर देखील वाढलेला होता. तर माता धारादेवीचं या ठिकाणी तुम्ही आपल्या ब्लॉगच्या मध्ये दर्शन करू शकता. पाहू शकताय पाण्याच्या मधोमध अलकनंदा नदीच्या पाण्याच्या मधोमध धारादेवी मातेचं मंदिर आहे. आणि नवरात्राचा 4थी माळ आहे. आणि आपल्याला आज धारादेवी मातेचं या ठिकाणी दर्शन झालेले आहे. तर चला आता